हार्टची डेव्हलपमेंट चालू असते, जसं 7वा आठवडा किंवा त्याच्यानंतर पूर्ण वेळ, तर नक्की ते बीट्सचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही ऐकलं पाहिजे, तबला, मृदुंग, ड्रम्स. तर त्याचा बाळाच्या हार्ट डेव्हलपमेंटवरती प्रचंड परिणाम होतो. या सगळ्या गोष्टीवरचे रिसर्चेस आहेत. नंतर जसं आपण फ्लूट, की ते सुशीर वाद्य म्हटलं जातं, राईट, त्याला हवेच्या साह्याने वाजवलं जाणारं वाद्य. तर आपले जे फुफ्फुस आहेत किंवा जे हॉलो ऑर्गन्स आहेत आतमधले, की इंटेस्टाईन झाल्या, तर त्यांची व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी फ्लूटचा प्रचंड उपयोग होतो. माइंड तर काम होतच आहे, पण ज्यावेळेस बाळाची शारीरिक अवस्था म्हणजे शारीरिक वाढ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस सुद्धा ह्या वाद्यांचा प्रचंड परिणाम होतो. आणि अजून एक मी सांगेल की जसं संतूर आहे, आधी ते खूप छोटे इन्स्ट्रुमेंट होतं, पण नंतर जवळजवळ 100 तारांच्या वरती ते इन्स्ट्रुमेंट तयार झालेलं आहे. आता त्या प्रत्येक त्या तंतुवाद्याचा किंवा त्या तारेचा एक नर्व वरती परिणाम होत असतो. म्हणजे आपल्या पूर्ण ब्रेनची किंवा पूर्ण जी नर्वस सिस्टीम आहे ती डेव्हलपमेंटसाठी हे संतूर झालं, सतार झालं, सरोद झालं, हे जे तारांचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते प्रचंड इफेक्टिव्ह आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत किती जुनं आहे आणि त्याच्या मागे किती मोठं सायन्स आहे हे आपल्याला माहिती नसतं. पण एक राग शिवरंजनीचं मी एक्झाम्पल देईल. समजा तर बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी राग शिवरंजनी प्रचंड उपयोगी असतो. प्रचंड सुंदर डेव्हलपमेंट होते. राग पटमांजिरी म्हणून आहे, की पहिल्या 3 महिन्यात जर तुम्ही राग पटमांजिरी ऐकला तर उलटी मळमळीचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो. एक स्टुडंट होती, तिला 7व्या महिन्यापर्यंत तिला नॉशिया वॉमिटिंगचा त्रास होता, पण क्लास तिने 7व्या महिन्यात जॉईन केला आणि पहिल्या 8 दिवसामध्ये तिची पूर्ण नॉशिया वॉमिटिंग थांबली. रामकली म्हणून एक राग आहे, गुणकली म्हणून एक राग आहे, की ज्याच्याने कॉन्स्टिपेशन आणि ब्लिडिंग पाईल्सचा सुद्धा त्रास कमी होतो. तर ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या रोजच्या रोज, ऑब्व्हियसली, कारण की त्याला एका दिवसात जादूसारखा परिणाम होणार. आपल्याला ते मेहनतीने ऐकावं लागेल, त्या गोष्टींमध्ये वर्कआउट करावं लागेल, त्यावेळेस त्याचा परिणाम होणार आहे. तर कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊन ब्लिडिंग पाईल्स सुद्धा पूर्णपणे बरे झाले. एवढे प्रचंड सुंदर रिझल्ट आहे. आणि यांचं एकत्रित सार आपण म्हणूया की ते पूर्ण आपल्या कोर्समध्ये घेतलं जातं.